हॅलो, हाय. बरेचदा पॅरेंट्स मला विचारतात की मॅम, आमचं मूल ऑटिझम स्पेक्ट्रमवर आहे आणि तो बरेचसे रिजिड बिहेवियर्स दाखवतो. तो एकच गोष्ट रिपीट करत राहतो. त्याला ABCD 1 2 3 हे पॅटर्न्स खूप आवडतात. सारखं त्याला तेच खेळायला आवडतं. शेप्स वगैरे हे पॅटर्न्स किंवा कुठलीही पझल गेम तो तासनतास खेळत बसू शकतो. त्याला गाड्यांचा इतका नाद आहे की गाड्या एका लाईनीने लावतो, परत परत तेच करतो. मॅडम, हे कसं बंद करायचं? तर त्याच्यावर मी पालकांना हे म्हणते की हे बघा, हे आपण जे काही लेबल करतो की मूल खूप रिजिड आहे किंवा खूप रिपिटेटिव्ह बिहेवियर्स आहेत त्याचे, किंवा पॅटर्न्स तो खूप पॅटर्ननी सगळ्या गोष्टी करायला बघतो, सेमनेस आहे. तर मी म्हणेल, हे बंद करण्यापेक्षा आपण असा विचार करायला नको का की त्याचं ब्रेन खूप सिस्टमॅटिक आहे. म्हणजे तो अशा गोष्टी ऑब्झर्व करतो आहे जे दुसरं कोणी ऑब्झर्व करत नाही. त्याची मेमरी, सिक्वेन्सिंग मेमरी किती स्ट्रॉंग आहे. तो कसं काय एवढे मोठे मोठे सिक्वेन्सेस लक्षात ठेवतो आहे आणि तो पॅटर्न्स एवढ्या कमी वयामध्ये लक्षात ठेवतो आहे. तर निश्चितच त्याची व्हिज्युअल मेमरी, त्याची कॉग्निटिव्ह मेमरी, किंवा आपण म्हणूया की त्याची सिक्वेन्सिंग मेमरी, पॅटर्न करण्याची क्षमता अतिशय तीव्र आणि खूप चांगली आहे. तर हे बंद करण्यापेक्षा आपण जर ते एक्सेप्ट केलं तर आपण त्याच्यामधनं त्याला लँग्वेज शिकवू शकतो. हां, मला माहिती आहे की जेव्हा तो ही गोष्ट करत असतो तेव्हा तुम्हाला असं वाटतं की त्याचं लक्ष तुमच्याकडे बिलकुल नाहीये आणि तो काही शिकत नाहीये. पण त्याच्या उलट मी असं म्हणेल की जेव्हा तो ही गोष्ट करतो आहे तेव्हा तो खूप रेग्युलेटेड आहे, तो शांत आहे, तो चिडचिड करत नाहीये, तो खूप एनग्रॉस्ड आहे, पण सेन्सरीली इंटिग्रेटेड आहे. आणि हीच खरी वेळ आहे जेव्हा आपण त्याला भाषा आणि वाचा शिकवू शकू. आपण सुद्धा त्याच्यासोबत इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे. जर हा तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्ही बदलला आणि त्याच्या आवडीनिवडी काय आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर घुसलात तर निश्चित तुमच्या मुलाला फायदा होईल, तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. त्याचं ब्रेन हे स्ट्रक्चर्डली वायर्ड आहे, डिफरंटली वायर्ड आहे. त्याचं ब्रेन खूप ब्युटिफुल आहे, ते तुमच्यासारखं नाही आहे. तुम्हाला एक गोष्ट एकदा करून बोर होतं, त्याला होत नाही आहे. तर त्या गोष्टींमध्ये तुम्ही जर इन्व्हॉल्व्ह झाला, तुम्ही जर त्याला एक्सेप्ट केलं तर निश्चितच तो चांगली भाषा शिकेल. अजून काय, तर छोटे छोटे व्हेरिएशन्स तुम्ही हळूहळू इंट्रोड्यूस करू शकता जेव्हा तुम्ही त्याच्यासोबत कनेक्टेड व्हाल तेव्हा. आलं लक्षात?